नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही इंजिनिअरिंग CET 2026 ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण इंजिनिअरिंग CET 2026 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत व ते बदल काय आहेत हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। बदल क्रमांक 1, आता 2026 मध्ये CET परीक्षा 2 वेळा घेण्यात येणार आहे, तर त्यामुळे विद्यार्थ्यांना बेस्ट स्कोर करण्याची संधी देखील मिळणार आहे। बदल क्रमांक 2, CETचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये देखील आता बदल करण्यात आले आहे व आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस अधिक सोपी करण्यात आली आहे। त्यामुळे कमी डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील व पेमेंट प्रोसेस अधिक सिक्युअर आणि फास्ट असेल। बदल क्रमांक 3, CETचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न काही फारसा बदललेला नाही, फक्त त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स थोडेफार ॲनालिटिकल असू शकतात। बदल क्रमांक 4, नॉर्मलायझेशन प्रोसेस। आता नॉर्मलायझेशन प्रोसेस म्हणजे काय? तर नॉर्मलायझेशन प्रोसेस म्हणजे एकापेक्षा जास्त शिफ्ट्समध्ये झालेल्या परीक्षा। नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये कठीण पेपरमध्ये पडलेले मार्क्स हे वाढवले जातात व सोप्या पेपरमधील मार्क्स स्थिर केले जातात, ज्यामुळे सर्वांचे रिझल्ट्स योग्य लागतात व कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होत नाही। बदल क्रमांक 5, ॲडमिशन प्रोसेस ही CET स्कोअरवर आधारित असेल व सेंट्रलाइज कॅप राऊंड्स ऑनलाईन पद्धतीने होतील। तसेच SPPU, ऑटोनॉमस, डीम्ड युनिव्हर्सिटी यामध्ये ॲडमिशन मिळू शकते। त्यामुळे दोन्ही अटेम्प्ट्स म्हणजे CET परीक्षा ज्या 2 वेळा घेतल्या जातील त्यासाठी चांगली तयारी करा, मॉक टेस्ट जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा। पुढील माहितीसाठी अधिकृत CET वेबसाईटला जाऊन भेट द्या। जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा कॉलेज गायडन्स हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अटॅच आहे, ती ओपन करून त्यावर तुमचे बेसिक डिटेल्स भरा व लवकरच आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल। धन्यवाद।